नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ MVI 2026चा फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे आमच्या टीमला कॉल आणि मेसेज पण आहे की सर प्रेफरन्स देताना माझ्याकडून चुकलेला आहे. सर मला प्रेफरन्स फक्त आरटीओ द्यायचा होता, सगळ्यांना झालाय माझ्याकडनं प्रेफरन्स. किंवा सर प्रेफरन्स देण्यामध्ये माझी गडबड झाली आहे, भविष्यात काही अडचण येईल का? सर मी बघितलंच नव्हतं असं प्रेफरन्स द्यायचं आहे, तर काही गडबड होईल का? मला इथे कन्सिडर केलं जाईल का? माझं सिलेक्शन MVI ला होईल का? असे असंख्य प्रश्न मुलांनी विचारले आहे. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. सो प्रेफरन्स चुकला का आणि काय करावे असे प्रश्न बऱ्याच जणांनी विचारले. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तिकडे घेऊन जातो, पण काही प्रश्न मनातले इथे समोर ठेवले जे तुम्हाला मी आत्ताच बोललेलो आहे. त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण तत्पूर्वी आता फॉर्म तर भरलाय, फॉर्म भरायचा आहे, पण तयारी मात्र जबरदस्त व्हावी लागेल. नाहीतर काय फक्त पत्रिका वाटल्या पण लग्न लागलंच नाही असं व्हायला नको. सो अभ्यास करताना लक्षात घ्या, तुम्हाला राहिलेल्या 3 महिन्यामध्ये ना खूप प्रॉपर मायक्रो प्लॅन करून अभ्यास करावा लागेल, कारण तुमची मेन सुद्धा 2 महिन्याच्या अंतराने होणार आहे. तो या सगळ्यांसाठी तुम्हाला आत्तापासून प्री प्लस मेन्सचं प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल. याबद्दल आपले धनंजय कचाले सर, योगेश माने सर यांचे लेक्चर पण तुम्ही बघा, त्याच्यावरती पण त्यांनी प्रॉपर शेड्यूल तुम्हाला दिलेला आहे आणि देत राहतील तुम्हाला. सो काळजी करू नका, पण मात्र अभ्यास जबरदस्त करा, कारण इथे जो अभ्यास प्रॉपर करेल, टू द पॉइंट करेल, कुठून वाचावं काय वाचावं ह्या जर चिंतेत तुम्ही असाल तर मग अवघड आहे. पण तुम्हाला परफेक्ट माहिती आहे किंवा परफेक्ट मार्गदर्शक तुमच्या बरोबर आहे, जे की तुम्हाला प्रिलिमसाठी मार्गदर्शन करणार आहे. जसं की इथे धनंजय कचाले सर यांनी 2दा ही एक्झाम क्रॅक केली 17 आणि 20ला. त्यांची स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर करणार आहे. इथे योगेश माने सर आहे, मुसळे सर आहे, त्यानंतर इतर टीम पण तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे. बॅचेस तुम्हाला ऑनलाईन बघा, ऑनलाईन मराठी आणि इंग्लिश माध्यममध्ये अवेलेबल, घरी बसून तुम्ही बॅचेस बघू शकता. हवं तेव्हा तुम्ही लेक्चर बघू शकता, किती वेळेस रिपीट करून बघू शकता. दुसरं ऑफलाईन मध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकला सुद्धा आपल्या बॅचेस अवेलेबल आहेत. लगेच जॉईन करा. त्यानंतर इतर वर्गांसाठी म्हणजे इतर पदांसाठी लक्ष बॅच पण अवेलेबल आहे, ज्यामध्ये अभिजित राठोड सर तुम्हाला पूर्ण इथे लीड करत आहे. आता ह्या दोन्ही बॅचेसमध्ये ना PDF PPT स्वरूपातल्या नोट्स आहे, घरपोच स्टडी मटेरियल पण अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट फुल लेंथ अवेलेबल आहे, त्याबरोबर 1 to 1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला एकाच बॅचमध्ये मिळते. काळजी करू नका, लगेच बॅच जॉईन करून लगेच तयारी जोरदार करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. फॉर्म भरत असताना तुम्हाला बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता चेक इलिजिबिलिटी वरती क्लिक करतात. सपोज एखादा उमेदवार 5ही पदांसाठी इलिजिबल असेल तर 5ही पदांपुढे त्याला इथे ग्रीन कलर दिसतो बघा, यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. आता काही विद्यार्थ्यांनी काय केलं, हे सगळं होतं सर इथे डायरेक्ट अप्लायचं चिन्ह आलं होतं, मला डायरेक्ट मी अप्लाय करून टाकलं. बघा इथे दिसतंय हे 5ही पदांना मी इलिजिबल आहे दिसतंय मला, आणि अप्लाय करून टाकलं मी खाली. बघा इथे खाली असं ऑप्शन होतं ना अप्लाय, इथे अप्लाय नावाचा ऑप्शन होता पहिले, इथे अप्लाय केला की हे ऑप्शन पुढे येतात. बरोबर. आरटीओ MVI विद्यार्थ्यांनी अप्लाय करताना हे 8 प्रश्नांची उत्तरं पण अशी द्यायची. 0 ऐवजी तुम्ही NA पण करू शकता. ज्यांच्याकडे नसेल लायसन्स त्यांच्या संदर्भात, ज्यांच्याकडे असेल त्यांनी येस करून नंबर टाकू शकतात. ओके, आता इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. इथे प्रश्न नीट समजून घ्या. का इथे काय प्रश्न आहे त्यांचा बघा, सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय. इथे कुठे म्हणलंय का असं प्रेफरन्स द्या? याचा अर्थ मुलांनी काय केलाय, उमेदवारांनी, की इथे प्रेफरन्स सांगितला. नाही, प्रेफरन्स नाही. तुम्ही ऍड ओपन करून बघा, ऍड मध्ये पण असं काही म्हटलंय का पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना प्रेफरन्स विचारपूर्वक द्या, हाच प्रेफरन्स विचारात घेऊ, असं नाही घेतलेलं, असं नाही म्हटलेलं. सो इथे प्रेफरन्स पर्याय नाहीच आहे. इथे हे नीट वाचा. तुम्ही इलिजिबल आहात 5 पदांना, पण एखाद्याला वाटू शकतं की सर मला इंडस्ट्रियल ऑफिसर नाही व्हायचंय, सर मला टेक्निकल असिस्टंट नाही व्हायचंय, मग इथले टिक काढून टाका ना, इथले टिक काढून टाका. बरोबर की नाही? सर मला टॅक्स असिस्टंट चालेल, मला क्लर्क चालेल, मला MVI चालेल. तुमची विश आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं इथेच तुम्हाला ऑप्शन देऊन टाकला. तुम्हाला ह्या पद पाहिजे का, तुम्हाला ह्या पदासाठी अप्लाय करायचंय का, तसं. आता यामध्ये काय होऊ शकतं, पहिला प्रश्न की सर मला नव्हतं पाहिजे तरी पण माझ्याकडनं अप्लाय झालंय. होऊ शकतं ना, सर मला फक्त काय MVIलाच अप्लाय करायचं होतं, बाकीच्या पदांना नव्हतं करायचं, काय होईल? काही होणार नाही. बघा तुमची पूर्व परीक्षा जी आहे ना प्रिलिम, ही काय आहे, एकत्र आहे, संयुक्त आहे. बरोबर नाही, एकत्र आहे. सो याचा जो अभ्यास करणार तोच अभ्यास तुमचा याचा पण असणार, काही वेगळा करायचा नाही. बरं, प्रिलिम एकत्र दिली तर काय होऊ शकतं, काय मेन्स तुमची जी असणार ती 2 टप्प्यात असणार. म्हणजे मेन्स जी असेल तुमची, मेन्स MVI ची वेगळी आहे आणि उरलेले 4 पद आहेत ना त्यांची वेगळी आहे. सो मग तुम्ही ठरवू शकता मला मेन्स याची द्यायची की नाही, तो ऑप्शन तुमच्याकडे राहील ना भविष्यात. तुम्हाला फक्त हेच द्यायचं आहे ना, मग याचीच मेन्स द्या, की नका देऊ. किंवा एखादं वाटलं सर ठीक आहे झालं सिलेक्शन माझं, मी बघतो ट्राय करून, याची पण मेन्स द्या, याची पण मेन्स द्या. ह्या मेन्स वेगवेगळ्या दिवशी असणार हे पण लक्षात घ्या, की एकाच दिवशी असेल का, नाही वेगवेगळ्या दिवशी असणार आहे. सो डोंट वरी, काही काळजी करू नका. आणि सपोज एखादा विद्यार्थ्यांनी इथे हा सिलेक्ट झालाय, फॉर एक्झाम्पल इथे सिलेक्ट झालेला आहे आणि ह्या 4 पदांपैकी एखाद्या पदाला, फॉर एक्झाम्पल क्लर्क या पदाला पण सिलेक्ट झालेला आहे, मग त्यावेळेस तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. तुमचा रिझल्ट लागला की तुम्ही 4 ठिकाणी पात्र आहे सपोज, किंवा ह्या 2 ठिकाणी पात्र आहे, मग तुम्हाला तेव्हा प्रेफरन्स द्यायचा आहे.
तुम्हाला प्रेफरेबली कोणतं पद घ्यायचं आहे, तुम्ही दोन्ही पद घेऊ शकत नाही, मग तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असतील आणि मग तुम्ही प्रेफरन्स तेव्हा देणार, किंवा मेन्सचा फॉर्म भरताना म्हणा, किंवा मेन्सचा निकाल लागल्यानंतर द्यायचा आहे, जेव्हा फायनल निकाल घोषित होईल त्याच्या अगोदर तुम्हाला प्रेफरन्स विचारले जातील. तो आता प्रेफरन्स द्यायचे नाही, काळजी करू नका. असं म्हटलेलं पण इथे पण नाही म्हटलं, ऍड पण नाही म्हटलेलं आहे, सेपरेट असं काही नोटिफिकेशन पण नाहीये. काळजी करू नका. अप्लाय केला असेल तर राहू देत, आता काही काळजी करू नका, काही होणार नाही, तुमचं लक्षात घ्या. बरोबर. मग इथे यानुसार डायरेक्ट अप्लाय करा. पण काही ना वाटतं की सर नाही, मला ना तुम्ही सांगितलं नवीन विद्यार्थी, मी पहिल्यांदा फॉर्म भरतोय आता, तर मी सांगा मी काय करू. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय करायचं तर करू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल ह्या पदावर तुम्ही गेले, असे बाण येतं बघा वरती, अप अँड डाऊन. अप बाणावरती क्लिक करा की हे पोस्ट वर 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 सरकत जाते बघा. प्रत्येक ठिकाणी असे बाण येतील तुम्हाला, अप डाऊनच्या, त्याने वर जाऊ शकता किंवा खाली पण आणू शकता, तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण काही म्हणतात सर मग हे दिल्याचा अर्थ काय, मग प्रेफरन्सच आहे का? नाही, परत एकदा सांगतो, हे नीट वाचा. यांनी टायटल काय दिलेलं आहे, तुम्हाला कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं ते तुम्हाला ठरवायचं, इथे प्रेफरन्स नाहीच. आणि लॉजिकली पण विचार करा, आता तुमचं सिलेक्शन झालं मेन्समध्ये, तर लगेच तुमचं प्रेफरेबल फक्त एम वेला सिलेक्शन होईल का, इकडे होणार नाही का, किंवा इकडे झालं 4 पदांना एम वेला होणार नाही का? कट ऑफ मध्ये बसला तुम्ही तर दोन्ही एक्झाम तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथे लक्षात मी काय बोलतोय, काळजी करू नका. खूप सारे घाबरलेले आहेत विद्यार्थी, मुली पण खूप जास्त प्रश्न विचारताय. सो काळजी करू नका, अप्लाय करून टाका. आणि नवीन विद्यार्थ्यांना पण सांगतो की अप्लाय करून टाका. असं केलं तरी चालेल, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ह्या 4ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहे. यात अजून काही शंका असेल, एकाच पोस्टला अप्लाय करायचं होतं, ठीक आहे ना, काही इश्यू नाहीये, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाही. प्रेफरन्स प्रॉपर देणे नाही, काही प्रॉब्लेम नाही, प्रेफरन्स द्यायचेच नाही अजून. आणि पुढे काही अडचण येईल का? अजिबात अडचण येणार नाही. पुढे काही प्रोसेस आहे, पुढील प्रोसेस काय मी तुम्हाला आत्ताच सांगितली की प्री नंतर तुमची फक्त मेन्स असणार आहे. मेन्सला तुम्ही दोन्ही ठिकाणी पात्र होऊ शकतात, द्यायची तुम्ही ठरवायचं आहे. काळजी करू नका. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी दिलेली आहे. अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मात्र तयारी जबरदस्त करा. आणि मार्गदर्शक, जसं आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये ना सचिन तेंडुलकर आणि कुंबळे जर बॅटिंग करत असेल तर कुंबळे हा बॅटिंगमध्ये वीक आहे, पण बरोबर जर चांगला गुरु असेल, सचिन तेंडुलकर बरोबर खेळतोय म्हटल्यावर कॉन्फिडन्स काय जबरदस्त असेल, आणि तो सुद्धा 50-60 सहज करून जायचा. सो मार्गदर्शकाचं किंवा तुमच्या बरोबर कोण आहे मार्गदर्शन करायला, हे खूप महत्वाचं आहे. इग्नाइट अकॅडमीचा अनुभव बघता असंख्य एमबीए आम्ही घडवलेले आहेत. ही सगळी टीम तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका. जे सांगतील तेवढंच करा, प्रॉपर करा, बाकी काही करायची गरज तुम्हाला पडणार नाही. त्यासाठी बॅच लगेच जॉईन करा. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा. अदरवाईज खाली लिंक दिलेली, लिंकवर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा आणि बॅच लगेच जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.